खूप मस्त असं आहे मंदिर. आदू मस्तपैकी बसलेलं आहे ना आदू. आता मंदिरामध्ये आहोत आम्ही. खूप छान वाटलं मंदिरामध्ये. एकदम मस्त वास्तू आहे. मावशींनी खूप छान माहिती दिलेली आहे. तर आपण कोपेश्वर मंदिरामध्ये जात आहोत. हे गाभार आहे त्याचं. दक्ष प्रजापती राजाने यज्ञ केलं होतं. त्या यज्ञाला शंकरांना आणि पार्वतीला आमंत्रण नव्हतं. तरी पण पार्वती हट्ट करून शंकरा. नमस्ते फ्रेंड. आत्ता खूप पाऊस चालू आहे आमच्या गावी. बऱ्यापैकी वातावरण पण खूप छान झालं. अँड थोडा असा पाऊस येतो आहे सगळीकडे. मस्तपैकी पाऊस वगैरे चालूच आहे. आता आमचा प्लॅन आहे की आम्ही इथून जवळ खिद्रापूर आहे, कोपेश्वर म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे. तर तिथं आम्ही सर्वजण जात आहे. ओके, तर चला. हे गरजेचंच आहे. इतका पाऊस वाढलेला आहे की कळतच नाही की कारण की रस्ते पण असे गावाकडचे रस्ते माहिती आहे तुम्हाला, जेवढे हे नसतात. समोरचं दिसत नाही आहे काय, खतरनाक. आमच्याबरोबर आमची लिटल प्रिन्सेस पण आहे, आदू. हाय आदू. आदू हाय. झोपली होती आणि एकदम झोपेतनं उठवलं. फिरायला जायचं म्हटलं की ती तयार असते. दादा पण आहे, दादा पण आलाय आणि आम्ही मस्तपैकी कोपेश्वर मंदिराला चाललो आहे. रामेश्वर मंदिर म्हणजे इथं रामेश्वर पण आहे, कोपेश्वर आहे, वर मंदिर पण आहे. कोपेश्वर मंदिर हे कर्नाटकामध्ये येतं आणि आमचं गाव जे बाँड्रीला आहे, सैनिक टाकळी म्हणून, हे आमच्या गावाचं ग्रामदेवक मंगसोळी मंदिर. मरगुबाई सॉरी. आणि इथून हा रोड जातो. आत्ता थोडंसं पुढं गेलं की आपण कर्नाटकमध्ये एंटर होतो. आता हे बघा किती छान आहे. सगळीकडे ऊस वगैरे आहे, सगळं नॅचरल ब्युटी आहे. मित्रांनो, फायनली पाऊस थांबलेला आहे. इतका पाऊस होता की समोरचं दिसत पण नव्हतं. वायपरचा स्पीड जेवढा हाय होता तेवढा करावा लागत होता. आता बऱ्यापैकी पाऊस उघडलेला आहे, देवाची कृपा आहे. कारण की इथे एकदा पाऊस चालू झाला की इतका चालू होतो की बस. मस्त आहे बघा, शेत वगैरे खूप छान आहे. कोपेश्वर मंदिर साधारण 3 किलोमीटर असेल. अँड जाऊया आपण तिथे. फायनली आपण पोचलेलो कोपेश्वर मंदिरामध्ये. साधारण 2 किलोमीटर आहे अजून. फायनली पोचलेलो आहे आपण मंदिराच्या इथे. खिद्रापूर नाव आहे, कोपेश्वर मंदिर. तर आपण गाडी पार्क करूया. आता आपण कोपेश्वर मंदिरामध्ये जात आहोत. हे गाभार आहे त्याचं, मस्त गाभार आहे. खूप छान मंदिर आहे, मस्त. इथलं किती असे म्हणतात, एका दगडामध्ये हे मंदिर एका रात्रीमध्ये कोरलेलं आहे मंदिर. खूप छान मंदिर आहे इथं, एकदम मस्त वास्तू आहे ही. आपण आतमध्ये जाऊया. थोडंसं पाऊस असल्यामुळे थोडं थांबलो आपण. खूप छान गाभार आहे. शंकराचं मंदिर प्रॉपर. हे बघा
दगडी ह्याच्यामध्ये कोरलेलं आहे मंदिर, खूप छान कोरलेलं आहे. ही दगडी कामं वगैरे. एक मिनटं. चला खूप पाऊस येत आहे चालताना. हे बघा सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे, नंबर कोरलेलं आहे. आता ह्या मंदिराच्या प्रॉपर आतमध्ये जातोय आपण. हे बघा खूप छान आहे, बस अंधार आहे इथं. फ्लॅश लाईट. छान आमचं मंदिर आहे हे. चला आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. खूप वास्तू अशी छान कोरलेली आहे, सुंदर अशी. ह्या मंदिराची खासियत अशी की हे मंदिर एका रात्रीमध्ये एका दगडामध्ये कोरलेलं आहे. हो हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः हां हां. कोपेश्वर इथं आल्यानंतर कोप पावले, त्यांना कोपेश्वर असं नाव पडलं. आणि त्यांना शांत करण्यासाठी, झोपवण्यासाठी म्हणून विष्णूने अवतार घेतला, त्यांना कोपेश्वर असं नाव पडलं. ओके. हे मंदिर 1400 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. ओके. 3 राजे टप्प्याटप्प्याने बांधलेलं आहे. चालुक्य राजे, शेला राजे आणि यादव राजे. हे मंदिर 4 टप्प्यामध्ये आहे. स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा. ओके. या मंदिरात नंदी नाही. नंदी नाही हा, आहे. इथला नंदी येडूरला आहे. का तर येथून 14 किलोमीटरवर येडूर नावाचं गाव आहे. तिथे दक्ष प्रजापती राजाने यज्ञ केलं होतं. त्या यज्ञाला शंकरांना आणि पार्वतीला आमंत्रण नव्हतं. तरी पण पार्वती हट्ट करून शंकरांच्याकडे हट्ट करून ती नंदीला घेऊन गेली. नंदीवर बसून तिथे गेल्यानंतर तिचे आई वडील, तिच्या बहिणी कोणी बोलले नाही. त्यामुळे तिचा अपमान झाला. अपमान झाल्यानं ती यज्ञामध्ये आहुती घेतली. आहुती घेतल्यानंतर नंदी तिथेच थांबलेला आहे. नंदीचे तोंड इकडे केदारपूरकडे म्हणजे उत्तरेकडे असं करून ते बसलेलं आहे. आणि शंकर सतीचं आणि नंदीची वाट पाहत दक्षिणेकडे मुख करून बसलेले आहे. त्यामुळे त्यांचं दक्षिणमुखी आहे. ओके. दक्षिणमुखी असं. असं एकमेव मंदिर आहे की जिथे नंदी नसलेलं आणि दक्षिणमुखी असलेलं. ओके. एकमेव मंदिर. ओके. थँक्यू. कोपेश्वर मंदिर. कोपेश्वर. धन्यवाद. खूप छान माहिती. पाय पड बापाचे. नमस्कार कर. आता मंदिरामध्ये आहोत आम्ही. खूप छान वाटलं मंदिरामध्ये, एकदम मस्त वास्तू आहे. मावशींनी खूप छान माहिती दिलेली आहे. आणि असं म्हणतात की ह्या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. ह्या मंदिरामध्ये असं पहिलंच मंदिर आहे आपल्या भारतामध्ये की जिथं नंदी नाही आहे. महादेवचं मंदिर आहे पण नंदी नाही आहे. खूप छान वाटतं हे मंदिर. तुम्हाला दाखवतो. खूप मस्त असं आहे मंदिर. आदू मस्तपैकी बसलेलं आहे ना. आदू आदू
आदू मस्त खेळते है ना आदू. या इकडं या या. हळू या हळू या. अद्विका या बाळा. अद्विकाला खेळायला खूप छान वाटतं है ना अद्विका, है ना. छान वाटतं. ओके. उत्तर आणि हा एक दक्षिण दरवाजा. 3 बाजूला दरवाजा. मंदिर आहे. इथं एक दरवाजा आहे. हा दरवाजा पण खूप छान आहे. असा छान मंदिर आहे. आजूबाजूला अशी झाडं आहेत. खूप प्राचीन काळी झाडं आहेत ही पण. खूप प्राचीन काळी झाडं. खूप सुंदर मंदिर आहे हे. सगळं दगडी बांधकाम आहे. मानवनिर्मित पुरातन काळी मंदिर आहे हे. आणि ह्या मंदिरामध्ये खूप सारी इतकं छान आहे ना. इथं सगळं दगडी बांधकाम आहे. इथं खूप सारं असं दगडी बांधकाम आहे इथं. आणि या मंदिराची खासियत अशी आहे की हे मंदिर म्हटलं जातं की एका दिवसामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. तुम्ही नक्की या मंदिरामध्ये आणि भेट द्या. कारण की ह्या मंदिरामध्ये बहुतेक लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत की आपल्या भारतामध्ये पण अशी काही गोष्टी आहेत त्या लोकांना माहीत नाही आहेत. सो कोरी बांधकाम आहे. मंदिराचं तुम्हाला दाखवतो मी. दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा मंदिर. खूप सारी मंदिर, मस्त मंदिर आहे. नेहमी मी गावाला आलं की या मंदिरामध्ये येतो. कारण की आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर विश्वासच बसत नाही की अशा गोष्टी पण आहेत आपल्या भारतामध्ये. आणि त्या मानव निर्मित आहेत. आज एवढी टेक्नॉलॉजी असून सुद्धा एवढ्या गोष्टी होत नाहीत. सुंदर मंदिर आहे हे. मस्त असं मंदिर आहे. गाभारा पण खूप मोठा आहे याचा. हॅलो फ्रेंड, चला मग मी ब्लॉग इथेच थांबवत आहे. तर तुम्हाला हे प्लेस कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.